नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत बोंबलाची चटणी। बोंबलाची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक जुडी लसूण घेतलेला आहे। इथे ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे, याच्या जागेवर तुम्ही हिरव्या मिरच्याही घेऊ शकता। बोंबील घेतलेले आहे अशा प्रकारे तुकडे करून, आणि त्याचबरोबर मी पाव चमचा जिरे घेतलेले आहे। आता बोंबील घेताना आपल्याला त्याचा डोक्याचा भाग आणि शेपटाचा भाग काढून नंतर अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचेत। आता बोंबील आपण स्वच्छ धुवून घेऊया। तर बोंबील धुताना आपण अगदी चोळून धुवायचे, कारण की त्याच्यावरती माती असते। त्यासाठी आपल्याला 2-3 पाणी टाकून बोंबील अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे। आता इथे कढई गरम झाली, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या। मिरच्या पण हलके डाग पडूस तर आपल्याला त्या कमी गॅसवर ह्या अशा प्रकारे परतून घ्यायचा। आता त्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आहे। लसूण पण आपल्याला हलका लाल रंग येऊस तर परतून घ्यायचा आहे। आता लसूण आणि मिरच्या हलक्या लाल रंग येऊस तर परतून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता त्याच तेलामध्ये आपल्याला बोंबील पण टाकून घ्यायचे, ते पण हलके लाल ब्राऊन होऊस तर आपल्याला परतून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपल्याला बोंबील हलके लाल ब्राऊन होऊस तर परतून घ्यायचे। आता बोंबील काढून घेऊ त्याच प्लेटमध्ये। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचे, आणि नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार। त्यानंतर आपल्याला हे अगदी बारीक पण आपल्याला हे करायचं नाही, अशा प्रकारे आपल्याला जाडसर हे बारीक करून घ्यायचे आहे। त्यानंतर ज्यामध्ये आपण बोंबील फ्राय केले होते त्याच तेलामध्ये आता हे सर्व टाकून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटं परत तेलामध्ये हे परतून घ्यायचे। आता 1-2 मिनिटं परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची, आणि परत एकदा आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचे। तर अशा प्रकारे चटणी तुम्ही बनवून 2-4 दिवसासाठी जरी ठेवली तरी खराब होत नाही। तर अशा प्रकारे चटणी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।